नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चटपटीत आणि झणझणीत अशी कोळंबीची भाजी शिकवणार आहे। त्यासाठी आपण ही कोळंबी घेतलेली आहे, सोलून धुवून स्वच्छ घेतलेली आहे। मी त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकले आणि आपण हे कोकमचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकूया। ठीक आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद पावडर, 2 चमचा घरचा मसाला, इथे तुम्ही आगरी मसाला किंवा लाल तिखट सुद्धा वापरू शकता। हे सगळं मॅरिनेट करून ठेवून देऊया। आता आपल्याला त्याच्यासाठी वाटण बनवायचं आहे। त्या वाटणासाठी मी ओलं खोबरं घेतले, अर्धा नारळ घेतले, ओलंच खोबरं घ्या। आता त्याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे आणि 8-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। तर हे वाटण वाटून घेऊया। आता काय करायचं, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि ही मॅरिनेट केलेली कोळंबी त्याच्यात आपण टाकूया आणि आपल्याला साधारण 5 मिनिटं तरी ही कोळंबी छानपैकी परतून घ्यायची आहे, त्याच्यात शिजवून घ्यायची आहे। त्यामुळे कोळंबीचं टेक्स्चर छान होतं। आता आपण ही कोळंबी काढून घेऊया, काढून दुसऱ्या बाउलमध्ये ठेवूया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। तो आपल्याला छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचा आहे। ठीक आहे। याच्यात सॉफ्ट झालेला कळणार नाही आहे कलरमुळे, पण 5 मिनिटं तरी कांदा तुम्ही परतून घ्या। आता आपल्याला कांदा छान परतून झाला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला वाटलेलं हिरवं वाटण घालायचं आहे आणि ते छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। पाहू शकता तुम्ही, मी वाटण तेल सुटेपर्यंत परतले। आता आपल्याला त्याच्यामध्ये उरलेले मसाले घालायचे आहेत। 1 चमचा त्याच्यामध्ये मी घरचा मसाला टाकलेला आहे, 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे, म्हणजे अर्धा चमचा हळद टाकली। आता हे छानपैकी परतून घेऊया आपण आणि मग परतल्यानंतर त्याच्यामध्ये तळलेली आपली कोळंबी टाकून घेऊया आणि ही कोळंबी सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं त्या मसाल्यामध्ये परतून घेतली की तो मसाला कोळंबीमध्ये मसाला छान लागेल। आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया। तुम्हाला किती भाजी पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यात पाणी टाका। गरमच पाणी नेहमी टाकत जा, म्हणजे भाज्यांची टेस्ट छान लागते। आता आपल्याला त्याच्यामध्ये हे मी 2 चमचे साधारण कोकमचं पाणी टाकले वाटलेलं, किंवा तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकता। तर आपल्या भाजीला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिटं तुम्ही गॅसवर तशीच भाजी ठेवा, शिजू दे त्याला। कोळंबी आपली अगोदर शिजलेली आहेच, मग आपली भाजी एकदम रेडी होईल। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहते, म्हणजे मी तुम्हाला नवनवीन रेसिपी सांगेल तुम्हाला, किंवा मला जेवढं शक्य आहे तेवढ्यात तुम्हाला रेसिपी मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन। धन्यवाद।